नमस्कार मंडळी. चार धाम यात्रेतलं चौथं आणि शेवटचं ठिकाण म्हणजे बद्रीनाथ धाम. श्री बद्री विशाल अर्थात विष्णूच्या दर्शनानं मुक्ती मिळण्याचं ठिकाण. पहाडी भागात असलं तरी फिरण्यास फारसं कठीण नसलेलं असं हे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून 3133 मीटर अर्थात 10,279 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण असल्यामुळं इथे थंडी असतेच. आम्ही केदारनाथला सीतापूर येथे मुक्कामाला होतो आणि दिनांक 1 जुलैला सकाळी 3 वाजता उठून 4 वाजता बद्रीनाथला जायला निघालो. मुख्य बॅगा आदल्या दिवशीच गाडीमध्ये ठेवलेल्या होत्या, त्यामुळे निघायला वेळ लागला नाही. सीतापूर ते बद्रीनाथ हे अंतर 216 किलोमीटर आहे आणि या अंतरासाठी 7 तास लागतात. केदारनाथ ते रुद्रप्रयाग असं खाली येऊन दुसऱ्या रस्त्यानं वरती जावं लागतं. वाटेमध्ये कर्णप्रयाग, जोशीमठ, नंदप्रयाग आणि विष्णुप्रयाग अशी महत्वाची ठिकाणं लागतात. अलकनंदा नदीला पिंडार नदी येऊन मिळते, त्या संगमस्थानाला कर्णप्रयाग असं म्हणतात. 5 प्रयागांपैकी हा एक प्रयाग आहे. येथे महाभारतातील कर्णाचा अंत्यसंस्कार केला होता असं सांगितलं जातं. अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्यानंतर जोशीमठ हे ठिकाण येतं. आद्य शंकराचार्यांच्या 4 मठांपैकी हा एक मठ आहे आणि हे बद्रीनाथजींचं गादीचं स्थान आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये बद्रीनाथजींची प्रतिकात्मक मूर्ती येथे आणून 6 महिने तिची पूजा केली जाते. जवळच नृसिंहाचं भव्य आणि सुंदर असं मंदिर आहे आणि याचीही काही आपण दृश्य पहा. यानंतर विष्णुप्रयाग हे पंचप्रयाग मधील अजून एक ठिकाण येतं. या ठिकाणी धौलीगंगा आणि अलकनंदा या 2 नद्यांचा संगम आहे. धौलीगंगा ही अलकनंदाला येऊन मिळते आणि पुढे ती अलकनंदा म्हणून मार्गस्थ होते. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. यानंतर आम्ही दुपारी 1:30 वाजता बद्रीनाथला पोहोचलो. जेवण करून 3 वाजता दर्शनासाठी बाहेर पडलो. बद्रीनाथ बरोबरच भारताचं प्रथम गाव माणा हे पण बघायचं होतं. मग अंधार पडायच्या आत माणा गाव पाहायचं असल्यानं आधी तिकडे गेलो. बद्रीनाथ पासून 3 किलोमीटरवर हे माणा गाव आहे. येथे गणेश गुंफा, व्यास गुंफा, सरस्वती मंदिर आणि सरस्वती नदीचा उगम आणि शेवटी पांडव ज्या ठिकाणाहून स्वर्गाला गेले ती जागा.
त्यानंतर आम्ही श्री बद्री विशालजींचं दर्शनासाठी गेलो. हॉटेलपासून अगदी चालत 10 मिनिटाच्या अंतरावर अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर असलेलं हे अतिशय सुंदर आणि रेखीव मंदिर आहे. समोरून खळाळत जाणारी अलकनंदा नदी. मंदिर थोड्या उंचावर आहे. गर्दी बऱ्यापैकी होती आणि त्याच्यामुळे अर्ध्या तासामध्येच आमचं दर्शन झालं. मग मंदिराबाहेर फोटोग्राफी वगैरे झाली. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई रात्री खूप सुंदर दिसते. प्रत्येक वेळेला त्याचे रंग बदलतात. त्याचा हा अतिशय सुंदर असा व्हिडिओ पहा. अशा तऱ्हेनं 22 जूनला मुंबईहून सुरू झालेली 4 धाम यात्रा आज 1 जुलैला निर्विघ्नपणे सुफल संपूर्ण झाली. कोठेही कसलीही अडचण आली नाही. त्यामुळे यात्रेच्या शेड्यूलमध्ये अजिबात बदल करावा लागला नाही. बद्रीनाथहून हरिद्वारला जाताना लँडस्लाईडचा तडाखा बसला आणि त्याची माहिती मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली आहे. पण त्यामुळे नुकसान मात्र काही झालं नाही आमचं, कारण संपूर्ण यात्रा आमची पूर्ण झालेली होती. बरोबर असणारे भाविक बंधू भगिनींचे सहकार्य सुद्धा अतिशय छान होतं. सर्वांनीच खेळीमेळीने राहून यात्रेचा आनंद घेतला. आणि विशेष म्हणजे कल्याणच्या देशपांडे ट्रॅव्हलचे प्रवासाचे आयोजन अतिशय सुंदर होतं आणि टूर मॅनेजर श्री अरुणराव खराटे यांनी आमच्यासाठी विशेष परिश्रम घेऊन यात्रा सुखद केली. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच या आधीचे अपलोड केलेले यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ याचे जर व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर जरूर पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.